Praise the Lord. प्रभूची स्तुती असो. All our precious viewers watching us online all throughout the world from different platforms, we welcome you in the matchless and glorious name of our Lord and Savior Jesus Christ. जे सर्व मौल्यवान आणि प्रिय लोक जे ऑनलाईन पाहत आहे त्या प्रत्येकाचा आम्ही सर्वजण संपूर्ण जगभरातून जिथून कुठून आम्हाला पाहत आहे त्या प्रत्येकाचा प्रभू येशू ख्रिस्ताच्या मौल्यवान नावामध्ये स्वागत करत आहोत. We welcome you for today's discipleship meeting. आज तुम्हा प्रत्येकाचा या शिष्य सभेमध्ये आम्ही स्वागत करत आहोत. And surely God is going to minister to you through His blessed word. आणि नक्कीच प्रभू परमेश्वर त्याच्या आशीर्वादित वचनाने तुम्हा प्रत्येकाची सेवा करणार आहे. Lord Jesus said, प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला, "It is given unto you to know the mysteries of the kingdom of God." आणि प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला की तुम्हा प्रत्येकाला देवाचं राज्याचे रहस्य जाणण्यास तुम्हाला हे रहस्य गुज देण्यात आलेलं आहे. So as we hear the blessed anointed word of God this day, आणि जसं आज तुम्ही देवाचा आशीर्वादित आणि अभिषिक्त शब्द ऐकणार आहात, Lord Holy Spirit is going to give us insight into the mysteries of the kingdom of God. आणि प्रभू पवित्र आत्मा जो आहे तुम्हा प्रत्येकाला त्याच्या दर्शनाद्वारे तुम्हा प्रत्येकाला त्याचं रहस्य जाणण्यास सहाय्य करणार आहे. So now to hear the blessed word of God, let us all join our hands and welcome God's anointed servants, Pastor Peter and Pastor Jayshree, with a mighty applause. तर आता ते आशीर्वादित आणि अभिषिक्त शब्द ऐकण्यासाठी आपण जोरात टाळ्या वाजवून देवाच्या अभिषिक्त सेवकांचं स्वागत करूया, पास्टर पीटर आणि पास्टर जयश्री यांचं. Praise the Lord. देवाला धन्यवाद. Welcome to all of you who are watching us live जे सगळे this आम्हाला evening. लाईव्ह बघतायत आज सायंकाळी तुम्हा सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. A warm greeting to you all in Jesus' name. उद्धार शुभेच्छा प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. Grace and peace be multiplied to you all. कृपा शांती हे सगळं विपुल प्रमाणात बहुगुणित प्रमाणात तुमच्यावर असो. Hope you are all doing well. आशा आहे की तुमचं सगळ्यांचं चांगलं चाललेलं असेल. Yes, in the midst of mess, God is there giving a message. आणि या सगळ्या गोंधळामध्ये देव आपल्याला मात्र उपदेश करत राहिलेला आहे. And in that message is showing us ways and means how we can tackle these incidents. आणि या उपदेशांमध्ये देव आपल्याला हे सांगत आलाय की या सगळ्या घटनांना आपण कसं हाताळायचं, कसं तोंड द्यायचं, And through faith you shall be an overcomer. आणि कसं विश्वास ठेवून आपण मात करू शकतो, विजयी बनू शकतो. Amen. Amen. So never miss a meeting. तर कधी सभा चुकवू नका. Tell your friends. आपापल्या मित्र परिवाराला सांगा. Saturday, Sundays and Monday messages. शनिवार, रविवार, सोमवार जे उपदेश सुरू आहेत, God is speaking to you. देव तुमच्याशी बोलत आहे. And He will show you ways and means to come out of this turmoil. आणि देवच तुम्हाला या सगळ्या महासंकटातनं बाहेर कसं पडायचं याचा मार्ग दाखवेल. Amen. आमेन. Today's message is faith will see you through. आजचा उपदेश आहे विश्वास तुम्हाला पार नेईल. Faith will see you through. विश्वास तुम्हाला पार नेईल. We'll open our Bibles to Matthew chapter 14, मत्थ्याचा 14वा अध्याय त्याच्यासाठी आपण काढूया verses 28 and 29. आणि त्यातलं 28-29 वचन आपण काढूया. And Peter answered him and said, Lord, if it be thou, command me to come unto thee on the water. And he said, Come. And when Peter was come down out of the ship, he walked on the water to go to Jesus. मत्थ्याचा 14वा अध्याय त्यातला 28 व 29 वचन. तेव्हा पेत्राने त्याला उत्तर देऊन म्हटले, हे प्रभू, जर तूच आहेस तर मला पाण्यावरून तुझ्याकडे यायला सांग. मग तो म्हणाला, ये. तेव्हा पेत्र येशूकडे जायला तारवातून उतरून पाण्यावर चालला. Praise God. देवाला धन्यवाद. If you have not tried to live a life of faith, तुम्ही लोकांनी अजूनपर्यंत जर विश्वासाचं जीवन जगण्याचा प्रयत्न केला नसेल you will never reach anywhere. तर तुम्ही कुठेच पोहोचणार नाही. Yes, you will never reach anywhere. तुम्ही कुठेच पोहोचणार नाही. Because faith takes you to places where the natural means are limited. कारण विश्वास तुम्हाला अशा काही जागांमध्ये किंवा जागांपर्यंत घेऊन जातो की जिथे नैसर्गिक पुरवठा मर्यादित आहे. And so if you don't have faith, तर तुमच्याकडे जर विश्वास नसेल then you cannot go beyond the natural. तर मग नैसर्गिक स्तरापलीकडे तुम्ही कधीच जाऊ शकणार नाही. And these days, आणि या अलीकडच्या दिवसांमध्ये we need to go beyond the natural. आपल्याला थोडं नैसर्गिक स्तर सोडून पलीकडे जावंच लागेल. We need to take the help of God. आणि देवाची मदत आपल्याला घ्यावीच लागेल कारण काळच असा आलाय. And so grace works where faith works. तर जिथे विश्वास काम करतो तिथे कृपा काम करते. You need to understand this हे truth. तुम्ही समजून घ्यायची गरज, हे सत्य तुम्ही समजून घ्यायची गरज आहे. Grace works where faith works. जिथे विश्वास काम करतो तिथे कृपा काम करते.
You cannot get grace without faith. आणि विश्वास ठेवल्याशिवाय तुम्हाला कृपा मिळू शकत नाही. You cannot get quick blessings unless you walk the walk of faith. आणि जर तुम्ही विश्वासाची चाल चालत नाही तोवर तुम्हाला पटकन असे येणारे आशीर्वाद मिळणार नाही. Because कारण for everything of God's blessings, देवाकडून जे काही आशीर्वाद येतात त्या सगळ्या आशीर्वादांसाठी the only way is faith. एकमेव मार्ग आहे देवावर विश्वास ठेवणे, मग ते आशीर्वाद मिळतात. And faith gathers where work cannot gather. आणि जिथे काम करूनही गोळा केलं जाऊ शकत नाही तिथे विश्वास ठेवून गोळा केलं जाऊ शकतं. Amen. Faith gathers where work cannot. काम करूनही कधी कधी जे आपण गोळा करू शकत नाही ते विश्वास ठेवून आपण गोळा करू शकतो. Reason will get you limited supply, तर्कवितर्क तुम्हाला मर्यादित पुरवठा देईल, but faith can give you heavenly supply. किंतु परंतु विश्वास तुम्हाला स्वर्गीय पुरवठा देईल. Faith can give you heaven. विश्वास तुम्हाला स्वर्गच देईल Faith can give you heavenly resources. आणि विश्वास तुम्हाला स्वर्गीय पुरवठा देईल. Faith can give you what earth cannot give to you for 1,000,000 years. आणि विश्वास तुम्हाला असं काहीतरी देऊन जाईल की जे हे पृथ्वी तुम्हाला करोडो वर्षांमध्ये पण देऊ शकत नाही. Yes, understand these truths. आणि हे सत्य आहे, हे तुम्ही समजून घ्यायचा प्रयत्न करा. I'm telling you, मी सांगतो ना, a Christian life is a life and should be a life of faith. ख्रिस्ती जीवन विश्वासाचं जीवन आहे आणि ख्रिस्ती जीवन विश्वासाचंच जीवन असलं पाहिजे. Because we got saved also through faith. कारण आपलं तारणही विश्वासानेच झालेलं आहे. By grace through faith. कृपेद्वारे विश्वास ठेवला म्हणून आपण तारले गेलो. We are saved by grace through faith. विश्वास ठेवल्यामुळे कृपेद्वारे आपलं तारण झालं. And we have to live by faith. आणि विश्वासानेच आपल्याला जगायचं आहे. We have to gather things by faith. गोष्टी पण विश्वासानेच गोळा करायच्या आहेत. We have to overcome by faith. आणि विश्वासानेच आपल्याला मात करायची आहे. We have to inherit the promises of God by faith. देवाच्या अभिवचनांचे वतनदार पण आपल्याला विश्वासानच बनायचं आहे. And so the life of faith, तर हे जे विश्वासाचं जीवन आहे it goes beyond human logic. ते मानवी लॉजिकच्या पलीकडचे, तिथे तर्कवितर्क म्हणजे माणसाचं डोकं नाही चालत तिथे. And it goes even beyond at times from common sense. आणि कधी कधी हा जो एक कॉमन सेन्स असतो त्याच्याही पलीकडचं हे विश्वासाचं जीवन आहे. And if you say you are reading the Bible, आणि तुम्ही जर असं म्हणताय की नाही मी बायबल वाचतो, then तर you are reading it by faith. मग तुम्ही ते विश्वासाने वाचताय. Because the Bible is a book of faith. कारण विश्वास बायबल एक तर विश्वासाचं पुस्तक आहे There is no place for only reason. आणि फक्त तर्काला तिथे जागा नाही. Even the word wisdom in the Bible बायबल मधला ज्ञान नावाचा हा शब्द सुद्धा and the word understanding आणि समजूतदारपणा हा जो शब्द आहे तो सुद्धा and even the word knowledge, आणि बुद्धी हा जो शब्द आहे तोही, it speaks of God's spiritual realm. हे जे शब्द आहेत बायबल मधले ते देवाच्या आध्यात्मिक स्तराविषयी बोलतात. So all the knowledge the Bible speaks of, wisdom and understanding, तर बुद्धी, ज्ञान आणि समंजसपणा या ज्या सगळ्याविषयी बायबल बोलत आहे, it has no order of the natural. नैसर्गिक क्रम त्याच्यात काहीच नाहीये. It's all the order of the spiritual. तर ते सगळं आध्यात्मिक अनुक्रमणिकेतलं आहे. The wisdom that comes from above. म्हणजे वरून येणारं जे ज्ञान, That's what the Bible बायबल says. म्हणते ना वरून येणारे ज्ञान, But the wisdom of the world पण जगिक ज्ञान is foolishness. मूर्खपणा आहे. हे जे काही लिहिलेलं आहे, See? That is why म्हणून when it speaks of wisdom too, it speaks of wisdom from above. ज्ञानाविषयी जेव्हा केव्हा बायबल बोलत आहे ते वरून येणाऱ्या ज्ञानाविषयी बोलत आहे. And so if you are not a man of faith आणि म्हणून तुम्ही जर विश्वासाचा माणूस नसाल, or a woman of faith, विश्वासाचा पुरुष किंवा स्त्री नसाल, you cannot gather much from God. तर फारसं आपल्याला देवाकडनं पदरी पाडून घेता येणार I नाही. mean, that is the way God operates. म्हणजे देव अशाच रीतीनं कार्य करतो बेटा, की विश्वास ठेवला तर मिळतंय, नाही तर नाही मिळत. How will people know that I am a person of faith? आणि मग लोकांना कसं कळायचं की मी विश्वासाचा माणूस आहे? If people have not called you a fanatic in your talk and movements, जर लोकांनी तुम्हाला तुमच्या बोलण्यात आणि चळवळीत वेडा माणूस असं म्हटलेलं नसेल, then you are not a person of faith. तर याचा अर्थ तुम्ही विश्वासाचा माणूस नाहीये. See, you are not serious with your Christian life. याचा अर्थ ख्रिस्ती जीवन तुम्ही गांभीर्याने घेतलेलं नाहीये आणि म्हणून आजपर्यंत तुमचं बोलणं ऐकून म्हणा किंवा तुमच्या हालचाली बघून म्हणा कोणीच तुम्हाला हा वेडा आहे रे असं म्हणत नाही. See, when people saw Abraham talk in a very strange language, अब्रामाला जेव्हा लोकांनी एका विचित्र बोलीत बोलताना ऐकलं that he will get a child की त्याला संतान होणार आहे, त्याला बाळ होणार आहे, at the age of 100, म्हणजे अगदी तो 100 वर्षाचा होता, वयस्कर झालेला होता, तेव्हाही जेव्हा लोकांनी अब्रामाला असं बोलताना ऐकलं की नाही नाही मला संतान होणार आहे,
he seemed to be a fanatic. वेडाच वाटला ना तो, लोकांना वेडाच दिसला ना. When Noah was building the ark, नोहा सुद्धा जेव्हा तारू बांधत होता, when not even a drop of rain had ever fallen on the earth, की जिथे पावसाचा एक थेंब तोपर्यंत या भूतलावर पडलेला नव्हता, people called him a fanatic. लोकांनी त्यावेळेला नोहालाही वेडच म्हटलं. A man of faith म्हणजे विश्वासाचा जो माणूस असतो is often observed as fanatic. त्याला नेहमी हा वेडा आहे रे असं म्हटलं जातं. Everything comes to you in the lines of faith. तर सगळं काही आपल्याला विश्वासाच्या ओळींवर मिळतं. That is the order of God. हा देवाकडचा क्रम आहे. And Bible says, बायबल म्हणतं without faith it is impossible to please God. विश्वासाशिवाय देवाला प्रसन्न करणं अशक्य आहे. When God is pleased with you, आणि जेव्हा देव तुमच्यावर प्रसन्न होतो, He will even bring stars to your reach. त्याला देव तुमच्या पदरात चांदण्या पण आणून ठेवेल He can give you promotion without labor. आणि कष्ट न करताही तुम्हाला बढती देईल. Jesus said येशू बोलले in Luke 6 verse 26, लूकचा 6वा अध्याय आणि त्यातलं 26वं वचन. woe unto you when all men shall speak well of you, for so did their fathers to the false prophets. लूकचा 6वा अध्याय 26वं वचन म्हणतं, जेव्हा सर्व माणसे तुम्हास बरे म्हणतील तेव्हा तुम्हावर हाय हाय, कारण त्यांचे पूर्वज खोट्या भविष्यवाद्यांना तसंच करीत असत. Today I'm speaking of faith आज मी विश्वासाविषयी बोलतोय ना, which will give you a reward supernaturally. जो देवावरचा विश्वास तुम्हाला अलौकिक रीतीनं प्रतिफळ देईल. In fact, Paul says you have to walk by faith, not उलट by पक्षी sight. पॉल म्हणतो तुम्ही विश्वास ठेवून चालायचं, दृष्टीला जे दिसतंय त्यांनी नाही. I mean, it is so contrary to the world's perception. म्हणजे जग ज्या दृष्टिकोनातनं चालतं त्याच्याहून हे किती विरुद्ध आणि वेगळं आहे ना. The world says walk by sight, जग काय म्हणतं, नाही जे दिसतंय त्यानुरूप चालायचं, don't walk by faith, बाकी विश्वासाने वगैरे चालायचं नाही. because faith is assumption. कारण विश्वास म्हणजे तर्क, आणि तर्क कुठे खरे ठरतात. Walk by sight. तर जे दिसतंय दृष्टीला ते बघायचं आणि चालायचं. But Bible says walk by faith. नाही, पण बायबल म्हणतं विश्वासाने चालायचं. So when you walk by sight, तर जेव्हा आपण दृष्टीला जे दिसतं त्याने चालतो, you walk like a natural man त्याला आपण नैसर्गिक माणसांसारखेच चालतो and you get limited blessings. आणि मग मर्यादित आशीर्वादच मिळतात. But if you walk by faith, पण जर आपण विश्वास ठेवून चाललो you are pleasing God तर आपण एक तर देवाला प्रसन्न करतो and there is no limit. आणि मग मर्यादा नाही, चौकटच नाही, मर्यादे पलीकडे मिळतं. मग No limit. त्याला मग मर्यादाच नाही. In the Bible, we read of faith, बायबलमध्ये आपण विश्वासाविषयी वाचतो, many types of faith. अनेक पद्धतीचे विश्वास. Now, I cannot share many things in this one session, आता एका सत्रात मी बरंच तुमच्याशी बोलू नाही शकत, but I will condense it and then let you know. म्हणजे खूप सारं बोलू नाही शकत मी तुमच्याशी अर्धा तासाच्या एका सत्रामध्ये, पण त्याला आकसून थोडक्यात सांगतो. So we have little faith in the Bible. तर बायबलमध्ये आपल्याकडे थोडा विश्वास आहे, I mean, it's written little faith, म्हणजे बायबलमध्ये एक लहान विश्वास अशी पण नोंद आहे, strong faith, नंतर एक बलवान विश्वास अशी नोंद आहे, great faith, मग एक महान विश्वास अशी नोंद आहे, growing faith, मग एक वाढता विश्वास अशी नोंद आहे, and no faith. आणि विश्वासच नाही अशी नोंद आहे. So all these words describe the measure of faith. तर हे सगळे शब्द जे वर्णन करून सांगितलेत ते आपल्या विश्वासाचं वर्णन करतात, की याचा विश्वास लहान आहे, थोडका आहे, मोठा आहे, महान आहे का नाहीच आहे. If you understand faith is a position of being and doing, आणि तुम्हाला जर कळलं की विश्वास ही एक असायची आणि करायची बाब आहे, then you can understand how it operates. तर मग तुम्हाला समजेल की विश्वास काम कसं करतो. Let us take an example of someone doing something out of the natural. तर कुणीतरी काहीतरी नैसर्गिक स्तराला सोडून करतंय त्याचं उदाहरण घेऊ. Yes, something out of the natural. काहीतरी नैसर्गिक स्तराला सोडून करणारा त्याचं उदाहरण घेऊ. And so here we have this incident. आणि इथे म्हणूनच ही एक घटना आहे. Jesus sent his disciples out to sea, येशू ख्रिस्तांनी आपल्या शिष्यांना समुद्रावर पाठवलं. and it was night time, रात्रीचा प्रहर होता and the boat was in the middle of the sea, आणि नाव मध्यभागी होती समुद्राच्या मध्ये, and it was going against the wind, आणि वाऱ्या विरुद्ध जात होती, and it was being tossed by the waves, आणि नाव लागली डोलायला लाटांमुळे. and the disciples were struggling. आणि शिष्य सगळे संघर्ष करायला लागले की हे काय चाललंय. They were not able to move forward. त्यांना पुढे जाता येत नव्हतं. And so very early in the morning, तर अगदी पहाटे पहाटे while it was still dark, अजून अंधारच होता, Bible says, बायबल म्हणतं Jesus came walking on the water towards his disciples. येशू पाण्यावर चालून
त्याच्या शिष्यांकडे आले. There is nothing natural here. आता इथे काही नैसर्गिक नाहीच आहे, कारण पाण्यावर चालणं ही काही नैसर्गिक बाब नाही. I mean, it's not natural. पाण्यावर आपण चालत नसतो ना, ही काही नैसर्गिक बाब नाहीये. I mean, if Jesus wanted, you could have taken another boat or hired another boat and come to the disciples. आणि येशूंना जर त्या नावेपर्यंत समुद्राच्या मध्ये पोहोचायचंच होतं, तर मग नैसर्गिक रीतीनं येशू ख्रिस्त अजून एक नाव करून त्या समुद्रामध्ये समुद्रात त्या शिष्यांपर्यंत पोहोचू शकले असते. But he didn't. पण ती नैसर्गिक रीतीने येशूंनी ती केली नाही. He didn't take another boat. दुसरी नाव घेतली नाही. He just came walking on the water. तर पाण्यावर चालत चालतच ते शिष्यांकडे आले. Now the disciples saw this strange phantom figure. आता शिष्यांनी पाहिलं की काय एक विचित्र असं स्वरूप कोणतरी येतंय रे. And what did the disciples mistake him for? आणि शिष्यांनी काय म्हणून त्याची समजूत करून घेतली? A ghost. भूत आलं अशी गैरसमजूत केली. When you say a ghost, जेव्हा तुम्ही असं म्हणता की भूत आलं, that speaks of lack of faith. तिथेच गाऊन येतं की तुमचा विश्वास कमी पडलाय. Yeah. भूत Fear, आलं fear. भीती. They did not believe in the supernatural. आणि त्यांनी अलौकिक स्तरात विश्वासच ठेवला नाही असं म्हणावं लागेल. And then when they came to know it was Jesus, आणि मग जेव्हा शिष्यांना कळलं की अरे चाहे तर येशू आहेत, because Jesus said, "It is I, don't be afraid." कारण येशू त्यांना म्हणाले अरे मी आहे, घाबरू नका. Peter said, मग पेत्र बोलला, "Lord, प्रभू please call me, तुम्ही आहात का? मग मला बोलवा ना, and I will walk on the water like you." मी पाण्यावर चालत चालत मग तुमच्याकडे येईन. मलाही सांगा ना पाण्यावर चालायला. What is happening here? म्हणजे काय दृश्य आहे, काय चाललंय? असं होत नसतं जगात. I mean, it's not a natural thing. काय नैसर्गिक गोष्ट नाहीये की मी Yeah. पाण्यावर चालतो, तूही पाण्यावर We, चालत we ये. are not playing here. आपण काय खेळतोय का इथे एखादा खेळ? Children can do that. लहान मुलं खेळू शकतात. But somebody will reading this will say, "What is wrong with these elderly people?" तर कोणीतरी वाचून काय म्हणेल, अरे या थोर लोकांना म्हणजे या मोठ्या वयाने मोठ्या लोकांचे काय चाललंय? But that is the way God wants us to live. पण असंच आहे ना, देवाला आपण अशाच पद्धतीनं जगावं अशी इच्छा आहे. Jesus could have said, येशू म्हणू शकले असते, "Don't risk your life. नको स्वतःचा जीव धोक्यात नको रे घालू पेत्रा. I am the Son of God. मी देवाचा पुत्र आहे, You are human." तू अजूनही माणूसच आहे, मला काय सगळं जमतंय, तुला नाही जमायचं. I mean, Jesus does not discourage him. पण येशूनी त्याला नाराज नाही केलं. He didn't say, "Peter, are you out of your mind? येशू त्याला असं नाही म्हटले की पेत्रा काय वेडाविडा झाला का काय? This is not a road that you are wanting to हा काय walk. रस्ता आहे का की ज्याच्यावरती तू म्हणतो मला चालायला सांगा? See, I can walk. I am the Messiah. मी चालू शकतो रे पाण्यावर, मी मसीहा आहे. You are an ordinary man." तू साधा माणूस आहेस. No, but Jesus encouraged him. नाही तर येशूनी त्याला प्रोत्साहित केलं, चालायचंय ये चाल, Come walk on the ये water. ये चाल पाण्यावर चाल ये. Why? का? Because कारण Jesus wants us to live by faith. येशूंची इच्छाच आहे की आपण विश्वासाने जगावं आणि असं काहीतरी करायला विश्वास लागतो. He is not encouraging all of us to walk on water. आणि तो आपल्याला सगळ्यांना याचा अर्थ पाण्यावर चालायचं प्रोत्साहन करत नाहीये की या सगळ्यांनी समुद्रावर चालायला लागा रे. Otherwise, people will start, practicing it in their home, in नाही the तर लोक bathtub. धचामा खूप करतात तो अलीकडे आणि मग सगळेच म्हणतील नाही आम्ही पण पाण्यावर चालणार. They'll try practicing it in the bathtub. आणि मग त्यांच्या बाथटब मध्ये पण काय पाणी गोळा करून पाण्यावर चालायचा प्रयत्न करतील. अलीकडे लोक काही करायला कमी करत नाही. He's talking about the supernatural. तर तसं नव्हे रे, तो अलौकिक स्तराविषयी बोलतोय That if we have faith, की आपल्याकडे जर विश्वास असेल we can do anything. तर आपण काहीही करू शकतो. We can achieve anything. अगदी काहीही आपण मिळवू शकतो, करू शकतो. Amen? Amen. The lesson is तर धडा असा आहे, get out of the natural at times. कधी कधी थोडं नैसर्गिक स्तरातनं बाहेर या. In fact, most of the times, get out of the मी natural. तर म्हणतो जास्तीत जास्त वेळेला नैसर्गिक स्तर सोडून विश्वासाच्या स्तरातच या Fix your eyes on Jesus, आणि डोळे आपले येशूंवर केंद्रित ठेवा. who is the author and finisher of our जे faith, येशू ख्रिस्त आपल्या विश्वासाचा आधी आणि अंत आहेत. and start doing and believing in supernatural things. आणि अलौकिक गोष्टी करायला लागा, अलौकिक गोष्टींवर विश्वास ठेवा. Now, Bible says Peter stepped out and was walking on water. आता बायबल म्हणतं पेत्र बाहेर पडला आणि पाण्यावर चालायला लागला. It doesn't say he tried त्यांनी प्रयत्न केला असंही लिहिलेलं नाही. and then he started drowning. त्यांनी No, प्रयत्न केला आणि मग तो बुडायला लागला असं लिहिलेलं नाही. he walked on the water. पेत्र नावेतनं बाहेर आला आणि चालायला लागला पाण्यावर. How? कसं? By faith. विश्वासाने.
When he exercised faith, जेव्हा त्याने विश्वासाचा सराव केला he started walking on तो water. पाण्यावर चालायला लागला. In other words, दुसऱ्या शब्दात, when you exercise faith, जेव्हा तुम्ही पण आपल्या विश्वासाचा सराव कराल, you can do the impossible things in your situation. अशक्य गोष्टी पण तुम्ही तुमच्या परिस्थितीमध्ये करू शकाल. Start believing for the impossible. अशक्य गोष्टींसाठी विश्वास ठेवायला सुरुवात करा बेटा. Let the world start living in its limitations of the natural. जगाला जगू दे त्यांच्या नैसर्गिक मर्यादित चौकटीत. You go चौकटीत. beyond the natural. तुम्ही त्या नैसर्गिक जगा पलीकडे जा, Nothing is going to happen to me. की नाही मला नाही काही होणार. Jesus is with me. येशू आहेत माझ्या By बरोबर. faith I can overcome many विश्वासाने मी things. मात करणार आहे आणि मला विजय मिळणार आहे. Amen. आमेन. You know, Jesus told the father of that demonic child येशू ख्रिस्त त्या सैतानग्रस्त मुलाच्या वडिलांना म्हणाले, in Mark 9:23, मागचा 9वा अध्याय त्यातलं 23वे वचन, if you believe, तुम्ही जर विश्वास ठेवला, all things are possible to them that believe. तर जे विश्वास ठेवतात त्यांच्यासाठी सर्व काही शक्य आहे. Say, if you believe, all things are possible to them that believe. तू जर विश्वास धरलास तर जे विश्वास धरतात त्यांच्यासाठी सगळं काही शक्य आहे. मार्क 9:23 येशू त्या बाबाला बोलले. Praise God. देवाला Now धन्यवाद. Peter started walking on the water, आता पेत्र पाण्यावर चालायला लागला. but then, पण मग you know, when Jesus called him, he fixed his eyes on Jesus. येशूंनी जेव्हा त्याला बोलवलं, पेत्राने आपले डोळे येशूंवर ठेवले. As long as he fixed his eyes on Jesus, आणि जोवर पेत्र येशूंच्या डोळ्यात डोळा घालून येशूंकडे बघून चालत होता, faith in the word made him to walk. त्या देवाच्या शब्दाचा विश्वास त्याला पाण्यावर चालवत ठेवला. But no sooner he saw the waves, पण ज्या क्षणाला त्याने येशूंवरनं नजर काढून लाटांवर टाकली, suddenly अचानक his thoughts went into that area of reason. त्याचे विचार सगळे तर्कात वितर्कात गेले. नाही असं, मग नाही तसं. The moment you start thinking in reason, ज्या क्षणाला तुम्ही अशा तर्क वितर्कांमध्ये जाता ना, you are no more operating in faith. मग तुमचा विश्वास तिथे काम करत नसतो. See, reason and faith cannot walk on the कारण water. तर्क आणि विश्वास पाण्यावर एकत्र नाही चालू शकत. Try to understand this truth. समजून घ्यायचा प्रयत्न करायचं मी काय बोलतोय. Faith विश्वास and reason cannot make you to walk on water. विश्वास आणि तर्क हे दोन्ही एकत्र तुला पाण्यावर चालतं ठेवू शकत नाही. Secondly, दोन, your eyes on Jesus and your eyes on the waves together cannot make you to walk on water. तुझा डोळा येशूंवर आहे आणि तुझा डोळा लाटांवर पण आहे. हे एकत्रित करून तुला पाण्यावर चालता येणार नाही. Your eyes should be on Jesus तुझे डोळे येशूंवरच हवेत. because he is the author and finisher of our कारण faith. येशू आपल्या विश्वासाचा आदी आहेत, म्हणजे प्रारंभ आणि अंत आहेत. So if he is the author and finisher of your faith, आणि येशूच जर आपल्या विश्वासाचा करता धरता आदी अंत आहेत, then your eyes should be on Jesus. तर आपले डोळे येशूंवरच असायला हवेत ना. When you don't operate faith, आणि जेव्हा आपण विश्वास वापरत नाही, then मग- you have entered the area which is called doubt. आपण अशा एका भागात प्रवेश केलेला असतो की ज्याला शंका असं म्हणतात. Doubt and fear walk together. शंका, ज्याला संदेह सुद्धा म्हणतात. शंका आणि भीती एकत्र चालतात. And that is how he entertained the possibility of drowning. आणि मग अशा पद्धतीनं आता मी बुडणार ही जी शक्यता आहे ती त्याच्या डोक्यात आली. Say, faith will never allow you to entertain doubt. विश्वास तुम्हाला कधीही शंकेला थारा देऊ देणार नाही. Faith will never allow you to entertain fear. विश्वास तुम्हाला कधीही भीतीला थारा देऊ देणार नाही. Let your faith always be up, तर तुमचा विश्वास नेहमी वर असू दे. always be there. तुमचा विश्वास नेहमी असू दे. टू Every द पॉइंट. time it goes down, increase it. आणि ज्या दरवेळेला तुला जाणवेल की माझा विश्वास थोडा कमी झालाय, तो वाढव. Because only faith can keep you steadfast. कारण येशूंवरचा विश्वासच एक तर तुला सातत्याचं जीवन देईल, It will give you good health. चांगली तब्येत देईल. All fear, all anxiety, actually it crushes your body. आणि काय होतं, ही सगळी भीती आणि टेन्शन, दबाव, दडपण, तणाव तुझ्या शरीराला ना चुरडून टाकतं खरं म्हटलं But तर. faith पण विश्वास will keep your body blessed, तुझ्या शरीराला पण आशीर्वादित ठेवेल mind also blessed, आणि मन पण आरोग्यवान and आशीर्वादित राहील. circumstances also आणि blessed. त्यामुळे परिस्थिती सुद्धा आशीर्वादित होईलच. So do you see the contrasting forces? मग विरोधाभास कळतोय का तुम्हाला इथे? Faith made him to do the impossible, किंवा विश्वासाने त्याला अशक्य ते करायला लावलं, say, but doubt brought him back to the waters. पण शंका जेव्हा त्याच्या डोक्यात आली तो परत पाण्यात कोसळायला In लागला. other words, doubt will put you on the earth, faith will put you in the heavens. जे सांगायचं तात्पर्य असं आहे, शंका तुम्हाला भूतलावरच ठेवेल बेटा,
पण विश्वास तुम्हाला स्वर्गीय स्थानात नाही. But how did it happen so fast? पण मग इतकं पटकन कसं झालं? Because faith is a substance of things hoped for, कारण विश्वास म्हणजे ज्या गोष्टींसाठी आशा ठेवलेली आहे त्या आशेविषयीची बाब, the evidence cannot be seen. ज्याचा पुरावा दिसत नाही. That's why it takes some time for the substance to diminish. आणि म्हणून ती बाब कमी व्हायला वेळ लागतो. Because faith is a state of being. कारण विश्वास म्हणजे एक असायची बाब आहे की आहे, And that position is maintained from the spirit realm. आणि त्या आध्यात्मिक स्तरामध्ये सांभाळलं जातं. And so we see how we can stop and come out of that position instantly. तर आपण बघू शकतो की कसं तात्कालिकतेनं आपण या परिस्थितीतनं बाहेर पण येऊ You शकतो. can get into that position, you can come out of that position. म्हणजे कळतंय ना मी काय म्हणतोय, की आपण विश्वास ठेवतो त्या स्तरात असणं आणि त्यातनं पडणं, हे कसं चटकन पटकन सुद्धा Yes. होतं पहा, की So- आपण विश्वास ठेवला पण मग तो पडला, म्हणजे आपण आध्यात्मिक स्तरात गेलो पण नैसर्गिकात परत आलो, हे चटकन पटकन होतं बेटा. And so faith is a position that takes you into the spirit realm, तर विश्वास एक अशी पोझिशन आहे जी तुम्हाला स्वर्गीय स्थानात आध्यात्मिक स्तरात नेते and it makes you to walk on water. आणि पाण्यावर चालायला लावते. And then you can operate in the supernatural. मग तुम्हाला अलौकिक स्तरात काम करता येतं. But when you move out of that position, पण मग त्या पोझिशन मधून तुम्ही बाहेर आलात you start drowning. की मग आपण बुडायला लागतो. So it is a position. Faith takes you to that तर position. विश्वास तुम्हाला त्या स्तरापर्यंत नेतो. And so what diminished Peter's faith? मग पेत्राचा विश्वास कशामुळे हो कमी झाला? What he saw. त्यांनी जे पाहिलं ना त्याच्यामुळे, What he saw. डोळ्याला जे दिसलं ना त्याच्यामुळे. We walk by faith, not by sight. अहो पण आपण विश्वासाने चालतोय, डोळ्याला जे दिसतं त्यानं नाही. Because your eyes send signals to your mind. कारण तुमचे डोळे ना तुमच्या मनाला इशारा पाठवतात, And then doubt enters. मग शंका आत येते. That's why Matthew 14:30 says, आणि म्हणून मत्थय 14:30 मध्ये लिहिलेलं आहे, but when he saw the wind boisterous, he was afraid and began to sink. परंतु वारा जोराचा पाहून तो भ्याला आणि बुडू लागल्यावर ओरडला. Say, मत्थय 14:30. what you see is very important. म्हणजे आपण काय बघतोय ते फार महत्वाचं आहे. How you see is very important. बरं बघतोय तर ते कसं बघतोय तेही महत्वाचं आहे. But pastor, I can see bad things. नाही पास्टर, पण मला वाईट गोष्टी दिसतात. I can see I'm gone. दिसतंय मला की मी गेलो. I can see the sickness. दिसतंय मला की मी आजारी पडलोय. I can feel it that I am not going to come up. जाणवतंय मला की मी नाही आता वर येणार. I can see that there is no hope for me. दिसतंय मला आता आशा नाही. I can see it all. दिसतंय मला सगळं दिसतंय. Yes, Peter also saw it all. अहो पेत्राला पण सगळं दिसलं. He was not imagining fear. तो काय कल्पना करत नव्हता भीतीची. He was not dreaming. तो काय स्वप्न बघत नव्हता. He was in that instance, तो होता तिथे त्या घटनेत, in that circumstance. त्या परिस्थितीत, His feet were sinking. आणि त्याचे पाय बुडत होते. Peter saw the waves. पेत्राने पाहिल्या त्या It लाटा. was not in his imagination. तो काय काल्पनिक जगात नव्हता, कल्पना रंगवून सांगत नव्हता. He was not imagining that the waves were coming up and he was drowning. कळतंय ना मी काय म्हणतोय? पेत्र काय काल्पनिक जगात नव्हता आणि काल्पनिक जगाचं वर्णन करून तो सांगत Yes. नव्हता काय की मग मी बुडायला लागलो कारण मी लाटा अशा पाहिल्या. No. नाही, He saw the waves were boisterous. त्यांनी अक्षरशः डोळ्यांनी, उघड्या डोळ्यांनी पाहिलं, बाबा काय या लाटा येत आहेत. And was it true? आणि ते खरं होतं का? Yes. खरंच होतं ना ते. It would have killed him. तो वारा त्याला ठार मारू शकला And so असता. that brought fear in him. आणि त्यातनं त्याच्यात भीती आली. Fear brought doubt in him. भीतीमुळे शंका आली. Doubt put him in the waters. शंकेमुळे तो पाण्यात बुडायला लागला. Did you see that? कळतंय ना? Did you see how it works? बघताय ना? आता हे दिसतंय का कसं होतं? You have to live by faith. तर नको ना, विश्वासाने जगायचं आपण. Things are bad around me. Yes. आहेत गोष्टी माझ्या भोवताली वाईट आहेत, It is not illusion. आणि हे काय मृगजळ नाहीये. It is not imagination. हे काय काल्पनिक नाही, जे चाललंय ते खरंच चाललंय. Yes, people are dying आणि around me. खरोखर आपल्या अवतीभोवती लोक धडाधड मरतायत, People are losing their jobs. आणि लोकांच्या नोकऱ्या सुद्धा धडाधड जात आहेत, Things are bad. आणि गोष्टी आहेत वाईट सध्याला. Money is not coming. पैसा पण येत नाहीये अगोदर सारखा. All this is true. सगळं खरं आहे, नाही असं नाहीये, सगळं असंच आहे. But Jesus says, live by पण faith. येशू म्हणतायत तरीही विश्वासाने जग. We need to change our focus now. आता आपलं लक्ष बदललं पाहिजे आपण, We need to immediately switch on to faith now. आणि लगेच आपण आता विश्वासात आलं पाहिजे. See, it is upon you. You can switch it on both sides. तुझ्यावर आहे बेटा हे अवलंबून. तू दोन्हीकडे पटकन अदला बदल करू शकतो. Every Christian has a switch in him. आणि प्रत्येक ख्रिश्चन माणसाच्या आत ते बटन आहे.
Yes, he can switch it both ways. आणि ते बटन तो दोन्ही दिशेनं लावू शकतो. एक तर Faith and doubt, विश्वासात faith and doubt. विश्वासात जाणं किंवा शंकेत जाणं, विश्वास ठेवणं किंवा शंका धरणं. प्रत्येक बिलीवर माणसात ते बटन आहे. ज्या बाजूचं बटन दाबेल Yes. ती बाजू मिळेल. Amen. विश्वास नाहीतर शंका. Like these days you get a car which runs on petrol plus CNG. जसं अलीकडच्या दिवसांमध्ये अशा गाड्या मिळतात ना ज्या पेट्रोलवर आणि सीएनजी गॅस सिलेंडरवर पण चालतात. Many times you started with the petrol. आणि मग बऱ्याच वेळेला आपण ती पेट्रोलनी सुरू करतो As you drive, takes speed, you switch it over to CNG. आणि एका विशिष्ट स्पीडनी चालवायला लागलो की आपण ती सिलेंडरवर शिफ्ट करतो. See, sometimes you switch it on petrol. आणि कधी कधी सिलेंडरवरनं पेट्रोलवर शिफ्ट करतो. Petrol is less, switch it on CNG. पेट्रोल कमी आहे रे, मग आपण ती सिलेंडरवर शिफ्ट करतो. जर आ- सिलेंडर असेल गाडीत तर. That is the way a believer lives. असं बिलीवरचं जीवन He आहे. can switch over from reason to faith, reason to faith. असं बिलीवर माणूस तर्क, भीती आणि विश्वास, तर्क, भीती, विश्वास ह्याच्यामध्ये येऊन जाऊन राहू शकतो. You need to know तुम्हाला कळायला पाहिजे when times come that there is a chance of fear and things are not going right and you have fear, switch it on to faith. असा जर का आला किंवा अशी जर वेळ आली की तुला कळलं नाही ही वेळच फार वाईट आहे, भीती Yes. यायला लागली आहे, शंका यायला लागलेली आहे, तर पटकन विश्वासामध्ये जा ना. Say, like at home we have a battery with an inverter. जसं घरामध्ये बॅटरी असते ना आपल्याकडे इन्व्हर्टरची. When the lights go off, समजा MSCB चे लाईट गेले what do? You switch over to the inverter. तर ते स्विच ओव्हर आपण इन्व्हर्टरवर टाकतो ना. Okay. इन्व्हर्टर आपल्या घराला मग चालतं ठेवतं. In the same way, तसं whenever you see that things are turning bad for you, जेव्हा तुला कळायला लागतं की नाही आता तर गाडी घसरलेलीच आहे, switch to faith. लगेच विश्वासात जा ना. What is the meaning of switch to faith? विश्वासात जा चा अर्थ काय? Start believing in Jesus. येशूंवर विश्वास ठेवायला लागा आणि Start काय? confessing right. आणि योग्य ते बोलायला लागा I can do all things through Christ who strengthens me. की ख्रिस्त येशू जो मला ताकद देतो त्याच्याद्वारे सगळं काही करण्यास मी समर्थ आहे. Promotion comes from not from the east nor from the west, but God is the judge. बढती पूर्वेकडनं पश्चिमेकडनं येत नाही तर देव न्यायाधीश आहे. I will come out of this. मी या सगळ्यातनं बाहेर The पडणार Lord is आहे. my light and my प्रभू salvation. माझा प्रकाश आणि माझं तारण आहे. Whom shall I fear? मी कोणाला आणि कशाला भ्यावे? The Lord is my shepherd. प्रभू माझा मेंढपाळ आहे. Goodness and mercy shall follow me all चांगुलपणा the आणि days of दया my life. आयुष्यभर माझ्या मागे चालेल. Say- हे सगळं बोलायला लागायचं. See, faith is not an assumption. विश्वास म्हणजे आता विश्वास सुद्धा काही तर्क नाहीये. See, faith is the evident. तर विश्वास एक पुरावा असतो. It is the evident demonstration of realities that you cannot see. दिसून येणारं प्रदर्शन असतं अशा गोष्टींचं की ज्या गोष्टी अजूनपर्यंत आपल्याला दिसत नाहीयेत, पण ते आहेत. खरं आहे. ज्या गोष्टी अजून दिसत नाहीयेत पण खऱ्या आहेत, Yes. अशाच जे प्रदर्शन त्याला म्हणतात विश्वास. Amen. की So मला faith- हे दिसत नाहीये Yes. पण हे आहे, तर तो विश्वास आहे. evident demonstration of realities that are not seen. की जे दिसत नाहीये, आपल्या या डोळ्यांना नाही दिसत आहे, परंतु आपण म्हणतोय की माझा विश्वास आहे, की ते विश्वासाने मग ते दिसतंय तो पुरावा. It is a convincing evidence. एक पटवणारा पुरावा की मला तो माझा विश्वास मला पटवून सांगतो की हे जरी लोक म्हणतायत की तू जे काय XYZ मागते ते तिथे नाहीये, ते तिथे आहे, मला माहितीये का, कारण माझा विश्वास आहे. Amen. Like a child asks the father, जसं एखादं लेकरू वडिलांना विचारतं ना, how do you know that air exists, daddy? डॅडी तुम्हाला कसं माहिती की हवा आहे, Although you have never seen air. जरी हवा तुम्ही कधी पाहिलेली नाही. And so how will you explain to that small आता child? या लहान लेकराला तुम्ही काय काय स्पष्टीकरण द्याल त्या हवेचं की हवा अशी दिसते? He will say, see the effect of it. तुम्ही काय म्हणाल? हवेचे परिणाम बघ. See how the paper, if I put it on top, it just flies बघ away. एखादं पान वर केलं तर ते कसं उडतं. See the trees, how they are moving. पहा झाडाची पानं कशी हलतायत. Why they are moving? का? There is the wind कारण that's हवा blowing on आहे, it. वारा आहे, हवा आहे, त्यामुळे. So once the child is convinced of that evidence, आणि मग एकदा का त्या लेकराला ते जे पुरावे तुम्ही दिलेले आहेत त्याविषयीनं पक्की एक जाणीव झाली, he starts accepting the existence of that invisible wind. मग ते लेकरू सुद्धा अदृश्य वाऱ्याचं अस्तित्व स्वीकारायला लागतं आणि म्हणतं की नाही हवा आहे बरं का. See? So today everyone believes that there is air. तसं आज सगळेजण विश्वास ठेवतात की हवा आहे, See, वारा आहे. these days people are running for that oxygen cylinder. अलीकडे माणसं ऑक्सिजन सिलेंडरसाठी सैरावैरा धावतायत. See, I mean, they cannot see it, दिसत नाहीये, but they know how important that oxygen cylinder is. ते ऑक्सिजन दिसतं का, तो वायू दिसतो का,
पण आज तो वायूचा पुरवठा किती महत्वाचा झालाय माणसाच्या जीवाला. Everywhere they want oxygen. सर्वत्र हीच मागणी आहे की ऑक्सिजन सिलेंडर पाहिजे. Nobody can see it, कोणाला ऑक्सिजन दिसत तर but नाही, they all want it पण सगळ्यांना हवाय खरा, because there is life in it. कारण त्याच्यात जीवन आहे. Faith is such. विश्वास तसाच आहे. It brings things which are not seen to your अशा गोष्टी आपल्या पदरात पाडतो की ज्या आपल्या डोळ्यांना दिसत So नसतात. faith is based on solid evidence. तर विश्वास सॉलिड पुराव्यांवर आधारित असतो. Paul says in 2 Corinthians 4:18, 2 कोरिंथ 4:18 मध्ये पॉल म्हणाला, fix your eyes not on what is seen, but on what is unseen. What is seen is temporary, but what is unseen is eternal. 2 Koरिंथ 4 त्यातलं 18वं वचन पॉल म्हटलंय, ज्या गोष्टी दिसतात त्याकडे आम्ही दृष्टी लावत नाही, तर ज्या दिसत नाहीत त्याकडे दृष्टी लावतो. कारण ज्या गोष्टी दिसतात त्या अल्पकाळ राहणाऱ्या आहेत, परंतु ज्या दिसत नाहीत त्या सर्व काळ राहणाऱ्या आहेत. Praise God. देवाला धन्यवाद. And so when Peter's faith faltered, तर पेत्राचा विश्वासच जेव्हा डगमगला, he cried out, तो ओरडला, Lord, save me. प्रभू मला तार. Jesus immediately reached out his येशूने hand लगेच हात पुढे केला and caught him. आणि त्याला धरलं And he said to him, आणि त्याला म्हणाले, O man of little faith. अरे अल्पविश्वासी माणसा. अल्प म्हणजे छोट्या विश्वासाचा माणसा. You have faith, but it is little. तुझ्याकडे विश्वास आहे पण फार छोटा आहे, It's not enough. लहान आहे, पुरेसा नाहीये. Why little faith? का रे लहान असा छोटा विश्वास? Because कारण Peter walked on the water a little distance. थोडस पीटर पाण्यावर चालला, थोडं अंतर. Understanding. कळतंय ना? Little faith because he did walk on water. थोडं अंतर तो पाण्यावर चालला, याचा अर्थ त्याच्याकडे थोडा विश्वास होता. 10% of faith and 10% of walking on the water. विश्वासाचं 10% प्रमाण त्याच्यात होतं की ज्यावर तो तेवढं अंतर पाण्यावर चालला. 10% of faith, 10% of distance. 10% Walking on the विश्वास तर 10% पाण्यावर चालणं. 20% of faith, 20% of distance of walking on water. 20% विश्वास ठेवला तर 20% पाण्यावर चालाल. 100% of faith, आणि 100% जर विश्वास ठेवला walk and go the other side of the shore. तर आनंदी आनंद गडे नैया पार, अगदी पार जाईपर्यंत पाण्यावरच चालाल. And Jesus said, येशू म्हणाले, why did you doubt? का रे शंका धरली अशी? See, that is the thing. The doubt is always a big hindrance. तेच तर ना, हे शंकाच सगळ्याचा किडा आहे आणि फार मोठी अडचण. Jesus didn't say, oh man of no faith, येशू असं नाही म्हणाले त्याला, विश्वास नसलेल्या माणसा, but little faith. थोडा विश्वास असलेल्या माणसा. Praise God. आमेन. More faith will carry you out of this mess that we are going through today. तर आज ज्या सगळ्या या गोंधळात आपण चाललोय ना, या परिस्थितीत जर जास्त विश्वास Yes. तुम्ही ठेवला Yes. तर तुम्ही विजयी बाहेर याल. You will sail through it all. अगदी पार जाऊन बाहेर याल. I'm not saying when it will end, आणि मी हे काही सांगत नाही तुम्हाला की हे सगळं कधी संपणार आहे, but you need little extra faith than what you have to take you beyond this mess. पण हे जरूर सांगेन की या सगळ्या गोंधळाला पार करून जाण्यासाठी तुम्हाला जास्त विश्वासाची जरूर गरज आहे. When Peter's faith diminished, पेत्राचा विश्वास जेव्हा कमी झाला, the miracle stopped. चमत्कार थांबला. Yes. म्हणजे आपल्या हातातच आहे, Yes. Everything is in your hands. आपल्याच हातात आहे हो सगळं. जेवढी शंका धरू कुरकुर कुरकुर तेवढं होणार नाहीये. If you want miracles to happen every day in your life, रोज तुम्हाला जीवनामध्ये स्वतःच्या चमत्कार हवे असतील, if you want your bread to be on your table, भाकर तुम्हाला हवी असेल Water मेजावर, to be sure. पाणी नक्की हवं असेल, then तर every day you have to live a life of faith. रोज विश्वासाचं जीवन जगावं लागेल. See? So what was wrong with Peter? मग पेत्राला काय झालं He होतं? put his eyes on the wind, पेत्राला असं झालं की त्याने वाऱ्यावर डोळे टाकले and that diminished his faith. आणि त्यातनं त्याचा विश्वास कमी झाला. Every time you see a mess, your faith is diminished. गोंधळाकडे नजर लावली की विश्वास आपला कमी होतो. The reason why we touch on this area is आपण या भागाकडे का स्पर्श करत आहोत त्याच्या मागचं कारण, sometimes कधी कधी when I converse with people, लोकांशी जेव्हा मी बोलतो ना, I found out मला कळलं even though they have gone through faith teachings, they don't really understand faith. की विश्वासाच्या सगळ्या शिकवणी त्यांना मिळाल्यानंतर सुद्धा त्यांना विश्वास खरोखर कळलेलाच नाही. They can talk faith, ते विश्वास बोलतात,
but they have no faith. पण त्यांच्याकडे विश्वास नाहीच आहे. How? कसा? Because they live in fear. कारण ते घाबरून घाबरून जगतायत. When you live in fear, you have no faith. आणि असं घाबरगुंडी उडून जगलो की मग समजून घ्यायचं तुमच्याकडे विश्वासच नाहीये. Jesus told Jairus, येशू यायराला म्हणाले, fear not, only believe. घाबरू नकोस, फक्त विश्वास ठेव. So fear and faith can never walk म्हणजे together. झालं, भीती आणि विश्वास एकत्र कधी चालू नाही शकत. Where there is faith, there is no fear. Where there is fear, there is no faith. जिथे विश्वास आहे तिथे भीती नाही, जिथं भीतीचं घर आहे तिथे विश्वास नाही. So if you move out of the position of faith, you will start to fear. तर विश्वासाचं स्तर तुम्ही सोडून दिलं तर तुम्ही आपोआप घाबरायलाच लागणार आहात. So faith means तर विश्वास म्हणजे that you position yourself not to look to the natural anymore. की तुम्ही आता अशी जागा घेऊन उभे आहात Yes. की तुम्ही म्हणताय मी नैसर्गिकाकडे आता बघणारच नाहीये. Are you getting me? असं कळतंय का? You position yourself in such a way अशी जागा तुम्ही आता घेतली आहे that you are saying no more looking at the natural. की जिथून तुम्ही म्हणताय की मी आता नैसर्गिक गोष्टी बघणारच नाही, Now I have to depend on God. आता मला देवावरच अवलंबून राहायचं आहे. I position myself in that way. अशी जागा मी माझ्या स्वतःची पण घेतो. Lock myself to only look into the spiritual world स्वतःला बंद करून घेतो, केवळ आध्यात्मिक जगाकडे पाहतो and bring all those things that I need from the spiritual world into my natural आणि ज्या world. सगळ्या गोष्टींची मला गरज आहे त्या गोष्टी अक्षरशः आत्मिक जगातनं या भूतलावर मी आणतो. That's how Jesus multiplied the fish and bread. मासे आणि भाकर येशूंनी कशी वाढवली? अशीच वाढवली, He brought it from the spiritual realm. आध्यात्मिक स्तरात आणली. Yes. Like in the Old Testament, the manna fell from heaven. जसं जुन्या काळात मान्ना पडला स्वर्गातनं. Try to understand, it fell from heaven. समजून घ्या मी काय म्हणतोय. मान्ना पडला स्वर्गातनं, It didn't come from the earth. तो काय जमिनीतनं उगवला नाही. It was the supernatural food. अलौकिक अन्न होतं ते मान्ना. So we need to know how to tap the resources from the spiritual realm. तर आपल्याला पण कळायला पाहिजे आध्यात्मिक स्तरातनं हात घालून गोष्टी कशा घ्यायच्या. Amen. आमेन. You have to speak back against all those things that are bringing less things to your reach. ज्या सगळ्या गोष्टी तुमच्या पदरामध्ये कमी गोष्टी पाडतायत त्या गोष्टींविरुद्ध तुम्ही बोलायचं. It's a rebuttal. When you are speaking faith, it is a rebuttal against the devil. जेव्हा तुम्ही विश्वास बोलत असताना तुम्ही सैतानाला सुनवत असता. Like the things around you may say you got problems. जसं अवतीभोवतीच्या गोष्टी बघून तुम्ही म्हणाल बापरे किती मला त्रास आहे, I mean, you got sickness. मला आजार झाला. But पण if you get into your spirit, तुम्ही जर तुमच्या आत्म्यात उतरलात you hear a different voice. तर एक वेगळीच वाणी येते By your stripes I am healed. की तुला जे फटके बसले त्यातून मला आरोग्य मिळालंय दे बापा. I mean, it's a different voice is coming. म्हणजे एक वेगळीच वाणी येते ना आत्म्यात उतरल्यानंतर. Say, when you are in problem, there is a voice saying, see that's how huge a mountain it is. आपण समस्येमध्ये अडकलो की एक वाणी अशी येते आणि म्हणते बघ किती भला मोठा त्रास तुझ्या जीवनावर आलाय. From the spirit it comes, आणि मग आत्म्यातनं काय येतं? every mountain shall move. नाही, प्रत्येक डोंगर सपाट होईल. You can cast it into the sea. तू स्वतः समुद्रामध्ये त्याला उपटून टाकू Now, शकतो. it depends on you where you switch now. आता तुझ्यावर अवलंबून आहे बटन कुठल्या दिशेने दाबतोय, विश्वास का भीती. Amen. आमेन. So, का you know, शंका? to exercise faith, तर विश्वासाचा सराव करायला you must never be moved by things that are seen. ज्या गोष्टी तुम्ही बघताय त्या गोष्टींनी तुम्ही कधी हादरायचं नाही. That is why म्हणून when we fellowship together, आपण जेव्हा एकत्र सहभागिता घेतो ना I am very, very careful in what I say. तेव्हा मी फार जपून बोलतो. मी काय बोलतो याच्याकडे माझं फार लक्ष असतं. For example, उदाहरणार्थ we knew that God is going to cause our church to grow. आपल्याला माहित होतं की देव आपल्या चर्चला वाढवणार आहे And we were going steady also. आणि आपली वाढ पण सातत्याने छान होत होती. In the beginning, we had 12 people, then 15 people, then 100 people. सुरुवातीला 12 माणसं, 15 माणसं, 100 माणसं अशी वाढ होत गेली. Sometimes, people will come and say, कधी कधी काही माणसं येतात आणि म्हणतात oh, there aren't many people today in the church. अरे आज चर्चमध्ये फारशी लोक नाहीत. Though it never happened to me. जरी माझ्या मिनिस्ट्रीत असं कधी झालं नाही की चर्चमध्ये माणसं नाहीत. But, sometimes because of rain or something, people are not there. कधी समजा काही पाऊस पडला, काही अशी आपत्ती आली, नैसर्गिक आपत्ती, आणि ज्या काही माणसं नाही येऊ शकली. Someone staff comes and says, oh, crowd is less. आणि मग समजा स्टाफ मधूनच आपल्या कोणी आलं आणि मला म्हणालं की आज गर्दी कमी होती बरं का. I mean, they are saying with a different thought. I am thinking in a different thought. ते वेगळ्या विचारांनी बोलत असतात
आणि माझे विचार वेगळे असतात. They may be thinking in a worldly way. ते जगिक रीतीने विचार करत असतील की डोळ्याला दिसलं आम्हाला आज गर्दी नव्हती, That means our church is not growing now म्हणजे anymore. आपलं चर्च आता वाढत नाहीये बहुतेक. मग आताच काय But म्हणायचं? I don't agree with them. पण मी नाही त्यांच्याशी सहमत करत. Yes, sometimes they say the crowd is less, pastor. कधी Today. कधी येऊन सांगतात ना मला आज गर्दी कमी होती I pastor." will not agree with them मी त्यांच्याशी सहमतच करत because नाही. I know there are reasons. कारण मला माहितीये काही कारण असतात ना त्याच्या मागे की आज माणसं का नाही आली. See, the church members can say what they want. कसं आहे, चर्चचे जे सभासद आहेत ना त्यांच्या तोंडाला जे येईल ते बोलू शकतात. But if the leaders start talking the same way, it is finished. पण आमच्यासारखे लीडर पण तसंच बोलायला लागले तर म्हणायचं शेवट झाला मिनिस्ट्रीचा. See, because I have to keep on seeing in the spirit realm. कारण मला तर आध्यात्मिक स्तरामध्ये बघून बघूनच जगावं लागणार आहे आणि मी जगणार आहे. I am reaching into the spiritual realm मी all the time आध्यात्मिक स्तरामध्ये सारखा उतरतोय and confessing what prophecy was given to me in the beginning. आणि प्रारंभीच मला जी भविष्यवाणी आली होती ती मी बोलत राहतो. Like that prophecy was given to ती me. भविष्यवाणी माझ्यावर झाली होती You will win souls in hundreds and thousands. की तू शेकडो आणि हजारो मध्ये आत्मे जिंकणार आहेस. So no matter what people say, लोक काही म्हणत, it does not affect me माझ्यावर त्याचा परिणाम होत नाही because I switch to faith. कारण मी विश्वासाचं बटन दाबूनच बसतो. Are you getting me, people? कळतंय का मी काय म्हणतो? Even तसं तुम्ही पण विश्वासाचं बटन दाबून बसा. Even at home, घरात पण your people may say something. तुमचे घरचे लोक सुद्धा कदाचित काहीतरी वेगळं You बोलतील may say, you should say something else. आणि तुम्ही काहीतरी वेगळं बोलायचं. You have to say spiritual things. तुम्ही आध्यात्मिक गोष्टी बोलायच्या. Sometimes when somebody suffers, then they tend to get into the पण natural. कधी कधी एखाद्याला It's okay. त्रास झाला ना तर त्या त्रासाच्या अवस्थेमध्ये ते थोडंसं नैसर्गिक बोलणं करतात, ते ठीक आहे. Like, your spouse may be very, very sick. समजा तुमच्या नवऱ्याला का बायकोला समजा ते खूपच आजारी आहेत, They will speak in the natural at times. तर त्यावेळेला त्या आजारी अवस्थेमध्ये ते कदाचित नैसर्गिक बोलतील. But you पण तुम्ही You should not speak natural. त्याला तुम्ही सुदृढ होता ना, मग तुम्ही नाही नैसर्गिक बोलायचं, You should get in touch with the त्याला Spirit. तुम्ही आध्यात्मिक बोलायचं. Speak words of life. जीवनाचे शब्द बोल, ते Jesus डाऊन said- तुम्ही अफवा. Yes, Jesus said, my words are spirit and life. येशू काय म्हटले, माझा शब्द जीवन आणि आत्मा आहेत. Don't worry, he said. काळजी करायची नाही म्हणायचं त्यावेळेला आपण. Everything will be all right. सगळं ठीकठाक होणार आहे. Jesus will heal you. येशू तुम्हाला बरं करतील Jesus हो. will bless us. आणि येशू आपल्याला आशीर्वादित करतील. You will get a job. मिळेल तुम्हाला नोकरी. Others may not be confessing. You need to be confessing right. बाकीचे कदाचित कबूल करणार नाही, पण तुम्ही तुमच्या तोंडाने व्यवस्थित ते कबूल करा ना. And so if prophecy was given to me, not to them. आणि भविष्यवाणी मला दिली गेली होती ना की शेकडो आणि हजारोनी मी माणसं जिंकणार आहे, तर ती त्यांना तर दिलेली नाही, मला दिलेली आहे. For one moment, I cannot even come down into the natural आणि एक क्षण सुद्धा मी नैसर्गिक स्तरात उतरू नाही शकत and see and speak about it. आणि त्याविषयी बघून बोलू नाही शकत की हो असंच आहे, हो तसंच आहे, हा ना असंच आहे. नाही नाही, सगळं छान आहे. Praise God. देवाला धन्यवाद. I mean, that does not deny the fact that things are bad. आणि हे सगळं म्हणत असताना ही वास्तविकता सुद्धा मी नाकारत नाही की गोष्टी वाईट आहेत, काळ पण जरा सध्याला चांगला नाहीच आहे, हे मी नाकारत नाहीये. But we are denying the right of the facts to continue to exist. पण ही वास्तविकता अशीच आमरण राहणार आहे हे आपण नाकारतोय की नाही. Yes. हे असं नाही होणार आहे, It will not stay long. हे असंच शेवटपर्यंत राहणार नाही काही. Some people say this is a new natural न्यू or new normal. नॉर्मल, न्यू नॉर्मल कसला आलाय न्यू That नॉर्मल. all our life we have to wear masks. काही लोक म्हणतात ना दिस इज न्यू नॉर्मल, आयुष्यभर आता मास्क घालूनच जगायचं. If that was the way, every child would have been born with a mask असं on the असतं तर face. प्रत्येक बाळ सुद्धा जन्माला आलेलं मास्क घालूनच जन्माला घ्यावं लागेल. आता I mean, God would have done it that way. देव करू शकला असता असं. This is not a new normal. हे काही न्यू नॉर्मल नाही, हे अबनॉर्मल हो गया बेटे. Say, so we don't deny the facts, but we are denying the right of the facts to continue to exist. तर वास्तविकता आपण नाकारत नाहीये, ठीक आहे, आपल्याला माहितीये सध्याला हे सगळं चालूच आहे, पण ही वास्तविकता बदलणार आहे असा Yes. आपला विश्वास आहे. That's the world of difference. आणि हा खूप म्हणजे इतका फरक आहे ना, अगदी स्वर्ग नरक एवढा फरक आहे हा. You know, Christian Science denies the existence of material form. आणि ख्रिस्ती शास्त्र जे आहे ना ते भौतिक गोष्टींच्या अस्तित्वाला नाकारतच. For example, Christian Science tells you उदाहरणार्थ ख्रिस्ती शास्त्र तुम्हाला सांगतं that sickness must not exist. की आजारपण अस्तित्वात नकोय. It's only in the mind, they say. ते म्हणतात ते फक्त मनात आहे म्हणतात. That's what Christian Science teaches. असं ख्रिस्ती शास्त्र शिकवतं. There is no sickness on the body, it is only in the mind. शरीरात काय आजार नसतात, ते सगळे मानसिक खेळ असतात असं म्हणतात. But that's the wrong doctrine. पण तेही चुकीचं तत्व आहे हो. We don't deny the sicknesses, आपण काय आजारपणांना नाकारत नाहीये, but we deny the right of sicknesses and diseases to continue to exist पण in our आता body. हा आजार
कायम असाच जगात राहणार आहे याला आपण नाकारतो. समजा इथे फोड आलाय, Yes. फोड आलाय, आहे. स्वीकारतीये मी इथे Yes. फोड आलाय, पण इथं राहणार पण नाही. मी मरेपर्यंत हा फोड इथंच राहणार आहे असा माझा विश्वास नाही, Are you कारण getting की it? तो जाणार आहे. Yes. कळलं का? There is असं world of सांगतोय. difference in these two thoughts. खूप फरक आहे बेटा या विचारांमध्ये. So we need to train a group of people who will think always positive as leaders. तर आपण ना लीडर म्हणून एक असा लोकांचा गट प्रशिक्षित करून ठेवायचा की जो सकारात्मक विचारधाराच ठेवेल. Think of the impact that the church will have if the leaders talk in this fashion. आणि जर लीडर्स अशा पद्धतीनं सकारात्मक बोलायला लागले तर मग काही बात आहे, चर्च कसं वाढेल बघा तुम्ही. Praise God. Amen. When we move into the spirit world आध्यात्मिक जगात आपण जेव्हा जातो ना and we say, thank God we got 100,000 souls or आणि 10,000 म्हणतो souls. देवाला धन्यवाद की शेकडो माणसं आली, 1000 माणसं आज आली, What are we doing? काय म्हणतो आपण We अशा are वेळेला? substantiating the evidence or आपण- substantiating the souls. आपण त्या जीवांविषयीनं प्रभूला कौतुक देतोय, पुरावा की आले. But when you move out of that position of faith पण विश्वासाची जागा आपण जर सोडली and start talking in the natural, आणि नैसर्गिकच सगळं बघून बोलायला लागलो की That- आज तो ऐसा ही आहे, तो वैसा ही आहे, that तो वैसा ही आहे, substantiating thing will not work. तर मग ते विश्वासाचं काम होत नसतं, कारण आपला तो बँड तसाच वाजत राहतो सारखा, ये I mean- तो ऐसा ही आहे, ओ तो ऐसा ही आहे. And that's how the church is growing here. आणि मग इथे आपलं चर्च कसं वाढतंय, या सकारात्मक विचारधारेवर वाढतंय. That's why my church is growing. माझं चर्च का वाढतं याच्या मागचं कारण हे. See, so we need to train ourselves in that area. तर स्वतःला प्रशिक्षण द्यायचं असतं या And सगळ्या in भागांमध्ये. every area. आणि सगळ्याच भागांमध्ये. In your area of finances also, पैशाचा जो काही भाग आहे, or in the home front area, घरगुती ज्या काही बाबी असतात, same thing. ते सगळीकडे हेच तत्व लागू पडतं की विश्वासाने बोलायचा. Yes. दिसतंय त्यावरनं सगळे तर्क लावून नका बोलू, Yes. विश्वासाने. Each step takes a view of the spirit world. प्रत्येक पायरी आध्यात्मिक जगाची एक झलक घेऊन मग बोला, Get into the realm. मग उचला. Know what God is telling you. देव काय सांगतोय तुला ते जाण. Well, Pastor, what is God telling me? नाही पण देव मला काय सांगतोय So पास्टर? many things. अरे देव बरंच काही सांगतोय. You shall be the head, not the देव tail. म्हटला तू मस्तक असशील शेपूट नाही. You shall be above, not below. देव म्हटला तू वर असशील खाली नाही. I mean, if we are below, then God is wrong. आणि आपण जर खालीच आहोत तर मग देव चुकीचा आहे म्हणायचं, Or somewhere we are wrong. किंवा आपण चुकीचं आहे, है ना. एक तर कोणीतरी चुकीचं आहे, तू नाही तर देव. But God is never wrong. पण देव आहे तो कधी चुकत नसतो. Amen. म्हणजे तूच चुकलायस, He is saying. तो म्हणतोय ना. And God will back you to the hilt And with they- all His resources if you hold on to faith. देव देईल तुला पाठिंबा त्याच्या सगळ्या पुरवठ्यानिशी, तुझं विश्वासाला धरून राहिला तर. Amen. हार मानायची नसते बेटा, हार मानायला वेळ नाही लागत, से. पण हार नाही मानायची. Praise God. हिम्मत ना छोडो. Always have God with you. नेहमी देवाला बरोबर ठेवायचं. Be like Elijah, एलिया सारखं who बनायचं said, I stand in the presence of the Lord. की जो एलिया म्हटला मी देवाच्या सहवासात राहणारा माणूस आहे. कारण की कुछ भी हो गया ना तो भी कुछ भी नहीं होता, प्रभु अपने साथ है. I mean, there is a stage where you walk with God like Elijah, कारण एक स्तरच असतं जिथे आपण देवाबरोबर एलिया सारखे चालतो. and although you have weaknesses, आणि जरी आपल्यामध्ये काही कमजोरी असते, because James talks about Elijah, कारण याकोब एलियाविषयी बोलतो he was a man like us with same passions like की us. एलिया आपल्यासारखाच माणूस होता, आपल्यामध्ये जे आवेश, आपल्यामध्ये ज्या कमजोरी, तसाच माणूस. James is saying, if you see Elijah and you, they are same, y'all are same. म्हणजे याकोब म्हणायचा प्रयत्न करतोय की एलिया आणि आपण असं जर समोर ठेवलं तर एलिया आणि आपण सारखेच आहोत, काही सारखेच, फरक नाही. काय फरक नाही. आवळे जावळेच जणू, No difference. काहीच फरक नाही. अरे, then what is the difference? मग फरक काय पडला? का एलिया तर काय काय पराक्रम करून I गेला, mean- आमच्याच्याने होईना. Bible says Elijah walked with God. फरक हा पडला की बायबल म्हणतं एलिया देवाबरोबर चालला. I mean, he walked so less in the natural आणि नैसर्गिक स्तरात इतकं कमी चालला ना तो, that त्याने देवाला सोडलंच नाही. he was only encountering powers. की सगळीकडे त्याला सामर्थ्य दिसत होतं He was so much less with the people आणि लोकांमध्ये तो फार कमी राहिला that he told the Lord, की तो प्रभूला म्हणाला, Lord, प्रभू I'm the only one left. मी एकटाच राहिलो, I can see no believer here. मला कोणी बिलीवरच दिसत नाही. God said to him, देव म्हटला, ओ एक्सक्यूज मी, you are not among the people, so you don't know. तू लोकांमध्ये नाही ना म्हणून तुला दिसत नाही. 7,000 are there. आहेत अजून 7,000, तू एकटा नाहीयेस. So only Elijah didn't know there were other believers. तर फक्त एलियाला माहिती नव्हतं की इतर सुद्धा काही बिलीवर अजून आहेत. Others knew it. इतरांना माहिती होतं.
Why? का? Because they were with the people more of the कारण time. ते लोकांमध्ये होते जास्त वेळ. He was not with the people. पण एलिया लोकांमध्ये राहायचाच नाही. That's why he didn't know that there were 7,000 believers. म्हणून त्याला हे कळलंच नाही. त्याला माहितीच नव्हतं की अजून 7,000 बिलीवर आहेत, मी एकटा नाहीये. What does it show? याचा अर्थ काय? Too much in the spiritual realm. आध्यात्मिक जगात टू मच राहतो And it is good. आणि चांगलंच आहे. It's not bad, it is good. आध्यात्मिक जगात टू मच राहणं चांगलं असतं बरं का, वाईट नाहीये हे. I mean, there was a point in his life when he appeared to be very weak, कारण त्याच्या जीवनात एक पॉइंट असा आला जिथे तो फार अशक्त दिसला. when he was running from Jezebel. जेव्हा तो इस्रायल राणीपासून पळून जात होता त्यावेळेला किती तो कमजोर वाटला. But पण God strengthened him. देवाने दिली ना त्याला शक्ती. Ephesians 1:3 says, इफिस्करास पत्र पहिला अध्याय आणि त्यातलं 3रं वचन म्हणतं, Blessed be the God and Father of our Lord Jesus Christ, who has blessed us. It's past tense. Who has already blessed us with all spiritual blessings in heavenly places in Christ. इफिस्करास पत्र 3:1 ना, 1:3. पहिला अध्याय 3रं वचन 1:3. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव आणि बाप ज्याने आम्हाला आकाशातल्या मध्ये प्रत्येक आत्मिक आशीर्वादाने ख्रिस्तात आशीर्वादित केले आहे, Say that. तो धन्यवादित असो. There are such things as earthly blessings, काही पृथ्वीवरचे आशीर्वाद अशी एक बाब असते which all people enjoy to some degree. जे सगळेच लोक अनुभवतात, त्याची मजा घेतात काही ना काही प्रमाणात. And there are such things as spiritual blessings, काही आध्यात्मिक आशीर्वाद असतात which only some people can जे enjoy. काही थोड्या लोकांनाच अनुभवायला आणि मजा करायला मिळतात, जे आकाशातलं पंडिता रमाबाईंनी लिहिलंय. Yes. आणि आत्मिक हे Earthly blessings are the blessings which God gives to men and women because simply because they are living on this planet. पृथ्वीवरचे आशीर्वाद म्हणजे असे की परमेश्वर ते आशीर्वाद ही माणसं सगळी स्त्रिया पुरुष पृथ्वीवरती राहतात म्हणून देवाने त्यांना ते दिलेलं आहे. Sun rises on the good and the evil. म्हणजे सूर्य सगळ्यांवर उगवतो, पाऊस सगळ्यांवर पडतो, Rain falls on the just and असं unjust. सगळ्यांवरच पाऊस पडतो, सगळ्यांना सूर्य मिळतो. But all who live owe their life to God alone actually. पण जे सगळे जगतायत त्यांनी तर त्यांचं तर सगळ्यांचं जीवन जणू काही देवावर म्हणजे ते ऋणीच आहेत, देवाचे ऋण मानलं पाहिजे त्यांनी. But ते मानत नाही, that is different. गोष्ट वेगळी की सगळेजण देवाचं ऋण मानत नाहीत, पण ऍक्च्युली भूतलावरच्या प्रत्येक जीवधारी Yes. माणसाने देवाचं ऋण मानलं पाहिजे. Because it is He who gives us the measure of health and strength we have. कारण देवच आपल्याला देत असतो, जे काही तब्येत आरोग्य आणि जी काही शक्ती आहे ती देवाने दिलेली आहे. Finally, He gives clothes, house, शेवटी कोण food, देतं सगळं? everything. कुठून येतं? Family, अन्न, life, fun, everything. अन्न, वस्त्र, निवारा, खायला प्यायला, राहायला घालायला, गंमत जम्मत परिवार, All. सगळं देव देत. All the abilities and our interests. सगळी कुवत, सगळी क्षमता सगळं Amen. देव देत असतो. It's all coming from Him. सगळं देवाकडनं येतं. See. मला कळत नाही म्हणून देव नाही असा प्रकार नाही. You know, there are some people who, besides living in this world, belong to another world also. काही लोक अशी पण असतात की जी इथे जगत असताना या जगाची आहेत तर दुसऱ्याही जगाची असतात. And at the moment, they live in two worlds, आणि ज्या क्षणाला ती दोन जगांमध्ये जगतात ना, but belong more to the other world than to this world. पण या जगापेक्षा त्या जगाची जास्त असतात. Because they know that this world is passing away. कारण त्यांना कळलेलं असतं की हे जग नाहीसं होणार, And that is- सध्याचं जग नाहीसं होणार And आहे. that's why they are gaining so much of blessings. म्हणून त्यांना आशीर्वाद खूप सारे मिळत राहतात. They know what it is. त्यांना माहित असतं, त्यांना कळलेलं असतं की हा काय प्रकार आहे, And so they live by faith. म्हणून ते विश्वासाने जगतात. And that's how all of those men of God, women of God in the Bible always were on top. अशाच रीतीनं बायबलमध्ये आपण ज्या सगळ्या देवाच्या महान सेवकांविषयी सेविकेंविषयी वाचतो ते अशाच रीतीने जगलेले आहेत. Yes. हे काही नवीन नाहीये. And if you want to overcome this pandemic आणि today खरोखर आपल्याला जर या महामारीवर विजय घ्यायचा असेल and all of its effects, आणि या महामारीचे जे काही दुष्परिणाम सगळ्यांवर व्हायला लागलेत त्याच्यावरती जर मात करायची असेल live by faith. तर देवावर विश्वास ठेवून जगा रे. Live by faith. देवावर विश्वास ठेवून जगा. Yes, see the news, but see that you don't sit there glued to it 24 hours. बातम्या बघा, ऐका, ठीक आहे, पण 24 तास त्या बातम्यांचं डोकं धरून बसायची गरज नाही. Because they will say, कारण ते म्हणणार कुठेही जाऊ नका, परत येणार आम्ही, बसा. So don't listen to all that. ते सगळं ऐकायची कुठेही गरज जाऊ नाही. नका, they say. बातम्यांमध्ये ॲडव्हर्टाईज येत असते त्यावेळेला ते म्हणतात ना, विल बी बॅक इन 2 minutes. हालेलुया. कुठेही जाऊ नका, आम्ही 2 मिनिटात परत येतो. काही गरज नाही, तुम्ही तुमच्या कामाला लागा.
You get back to your work. तुम्ही तुमच्या कामाला लागा रे. ते Trust दिवसभर on the असंच बोलणार आहेत. Yes. 24 hours it will be on. ते 24 तास असंच बोलणार आहेत. मग तू काय कामधंदा सोडून त्यांचं डोकं धरून बसणार आहेस? त्यांचं नाही, त्या टीव्हीचं. We have to trust in the Lord. आपल्याला देवावरती विश्वास ठेवायला लागणार आहे आणि Because ठेवायचा. God is saying, कारण देव बोलतोय. कुठेही जाऊ नका, बायबल वाचा. कारण देव म्हणतो आता कुठं जाऊ नको रे, बायबल वाच, You will get life. जीवन मिळेल तुला. Praise God. देवाला धन्यवाद. I will pray that God really opens up His treasure house and blesses मी you. तर प्रार्थना करीन की देवानी खरोखर त्याचा खजिना उघडून आज आपल्या सर्वांना आशीर्वादित करावं. And to add to it also, या सगळ्यामध्ये भरीला some of our own brethren, आपले स्वतःचे काही बंधुजन due to COVID, also have gone to be with the Lord. या कोविडच्या महामारीमुळे प्रभूकडे राहायला निघून गेले. And I'm getting all the news. बातम्या मला सगळ्या मिळतात My बेटा. heart goes out for you माझं all. हृदय असं तुमच्या हृदयात अडकलंय I have really prayed for all of आणि you. खरोखर मी तुमच्या सगळ्यांसाठी And प्रार्थना I'm करते, praying for you प्रार्थना करत पण आहे that God may strengthen you and bless you की at such देवाने time. तुम्हाला शक्ती द्यावी आणि देवाने तुम्हाला या काळात आशीर्वाद द्यावा. That's why I always tell the people, म्हणून मी लोकांना नेहमी सांगतो, take care of your health also. स्वतःची तब्येत पण सांभाळा बेटा. Don't eat just anything what असंच you आपलं want. काही पण खात राहायचं कधीही आणि कितीही. Take नका care of करू your असं. health. तब्येत सांभाळा. Your immune system has to be strong also. रोग प्रतिकारक शक्ती पण आपली जरा वाढली पाहिजे की नाही. I'm not saying the strong will never get, मी असं नाही म्हणत आहे कोविड. की जे बलवान आहेत त्यांना कधीच कोविड होणार नाही, असली काही विधानं मी कधी करत नसतो आणि करणारही नाही. but there are lesser chances. पण मग संधी कमी असते ना, की ज्यांची रोग प्रतिकारक शक्ती चांगली आहे, इम्युनिटी चांगली आहे, त्यांना अशा सगळ्याचा हल्ला होणं प्रमाण कमी असतं ना. Do little, some small थोडा व्यायाम exercise, करा, walking रोज थोडं around. चाला, वॉकिंग करा, काही व्यायाम करा. And above all, आणि सगळ्यात जास्त Bible says, बायबल म्हणतं physical exercise profiteth little, शारीरिक कसरत पण थोडाच लाभ करून देते, but पण godliness is profitable unto all things. सुभक्तिमानपणा सर्व गोष्टींसाठी लाभदायक ठरतो. So be godly, तर सुभक्तिमान राहा, live in the fear of God. देवाच्या भयात जगा. God will sail you through this देव misery. तुम्हाला अगदी छान रीतीनं पार नेईल. Praise God. देवाला धन्यवाद. And we will come out the other side with victory. आणि पैल तिरी आपण विजयाने बाहेर येऊ. Once again we will have a full house परत एकदा घर भरेलो आपलं and we will worship God. आणि आराधना करू सगळे एकत्र देवाची. Praise God. देवाला धन्यवाद. I'll pray for you. तुमच्यासाठी आता मी प्रार्थना करतो. Loving Heavenly Father, माझ्या प्रेमळ स्वर्गीय बापा, oh God, हे प्रभू, the world is going through a turmoil. आज जग किती संकटातनं चाललंय. Everywhere we are seeing, oh Father, सर्वत्र आम्हाला दिसत आहे. people are crying out. लोक रडतायत. So many things they want, they don't get. किती साऱ्या गोष्टी लोकांना आज हव्या आहेत पण लोकांना त्या मिळत नाहीये. You know why it is happening. आणि तुला माहिती आहे हे सगळं असं का होतंय. Father, देव बाप्पा, we are not trying to find out faults आम्ही anywhere, कुणातही चुका काढायचा प्रयत्न करत नाही, but we pray, पण आम्ही प्रार्थना करतो let your glory be seen through this all. तुझं वैभव या सगळ्यातनं दिसून येऊ दे. Because when that blind man sat there कारण जेव्हा तो अंधा माणूस तिथे बसला ना, in John 9, योहानाचा 9वा अध्याय, your disciples said, तुझे शिष्य म्हणाले, why is he blind? का तो आंधळा आहे असा, What sin did he commit? काय पाप केलं यांनी असं. You did not reveal anything. त्याला तू काही बोलला You नाही, just said, तू फक्त म्हणालास God's glory will be seen through him. देवाचा गौरव त्याच्याद्वारे दिसणार आहे And it म्हणून. was seen when you healed him. आणि जेव्हा तू त्याला आरोग्य दिलं, देवा तुझा गौरव त्याच्याद्वारे दिसूनच आला. So also, Lord, तसंच प्रभू, let your glory be seen among the तुझा people. गौरव तुझं वैभव लोकांमध्ये दिसून येऊ दे. You heal the people. या महामारीत तू लोकांना आरोग्य दे, Bless the people. आशीर्वाद दे. Those who need oxygen cylinders, those who need those whatever medicines, oh Father, let it all be supplied supernaturally. ज्या सगळ्या लोकांना ऑक्सिजन सिलेंडर कमी पडत आहेत किंवा रेमडेसिवीर इंजेक्शन्स कमी पडत आहेत, तो सगळा पुरवठा त्यांना वेळच्या वेळी होऊ दे. Yes, Father. सगळी टंचाई काढ दे बाप्पा, Miraculously start providing. oh चमत्कारिक Father. रीतीनं कर. Keep my people away from this dreaded disease. आणि माझ्या लोकांना या भयानक आजारापासून लांब ठेव. Cover them by the blood of Jesus. झाक त्यांना येशूच्या रक्तात, Provide for them miraculously. पुरव त्यांना चमत्कारिक रीतीनं. And we all want to come out of it आणि all. आम्हाला सगळ्यांना या महामारीतनं बाहेर पडायचंय. And that's why we are holding on to faith. म्हणून तर आम्ही विश्वासाला धरून आहोत. We believe in you आमचा विश्वास आहे तुझ्यावर that you are going to do it. की तू करणार आहेस. Thank you, Father. धन्यवाद देव बाबा. In Jesus' name we pray. येशूच्या नावात आम्ही मागतो. Amen and amen. आमेन आमेन.
Praise God. देवाला धन्यवाद. God bless you all. देव तुम्हाला सर्वांना आशीर्वादित करो. See you coming week. आणि येत्या आठवड्यात आपली परत भेट होईल. Good night.